तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही आता सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत राहुलभाई पाटील अडवली कल्याण, जे की फर्स्ट टाइमच आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यांचे आगमन झालेलं आहे आणि हे मथुर बैलाचे मालक आहेत. तर यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार, जय श्रीराम. खरं तर हा यूट्यूबर 600 किलोमीटरने आला आहे, त्याच्यामुळे हा मुलाखत द्यायचा इथे कोणत्या प्रकारचा विषय नव्हता. माझे मित्र आहेत, माझ्या भावासारखे नगरसेवक छत्रपती संभाजीनगरमध्ये. यांचे एक या नक्षत्रवाडीमध्ये एक नगरसेवक म्हणून या कुटुंबाची एक ख्याती आहे. खरं तर हा आमचा मित्र मथुरसाठी आणि कुठेतरी मला भेटण्यासाठी 600 किलोमीटरवरनं लांबून आला आहे. त्याला काही प्रश्न येतील नाही येतील, पण त्या यूट्यूबच्या माध्यमातून त्याला मुलाखत छोटीशी देतो आहे का हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशांचा छत्रपती शंभूराजे यांच्या या पावनभूमीमध्ये माझ्या मथुरला उद्या पळवण्यासाठी आणलेलं आहे. आणि या मराठवाड्यामधील जेवढी फॅन फॅमिली कुटुंब असेल, या जनतेने दिलेला प्रेम आहे. या शेतकरी वर्गातील जेवढे आमचे बैलगाडा मालक असतील, चालक असतील, फॅन फॅमिली कुटुंब असेल, या सगळ्यांनी आम्हाला प्रेम दिला. खरं तर जेव्हा इथे दुपारी आलो, दुपारपासनं भरपूर असे फॅन फॅमिली कुटुंब, चाहता वर्ग, प्रत्येकजण येऊन मथुरसोबत माझ्यासोबत फोटो काढले. कुठेतरी सगळ्यांना भेटून आनंद वाटला इथे, कारण की या मराठवाड्यातील जेवढे पण माझे फॅन फॅमिली कुटुंब भेटले, सगळे एकदम मायलू वाटले आणि त्यांना भेटून खरंच आनंद झाला, कारण की खूप प्रेम दिलं मला. आणि आजच्या फक्त या 2-4 घंट्यामध्ये या मराठवाडावाल्यांचा काय प्रेम असतो, काय आशीर्वाद असतं, ते थोड्याच टायमात मला समजलं. खरं तर आमचे जे मनोहरदादा आहेत, त्यांचे जावं आहेत, ते सोबत होते. त्यांनी आज श्रावणामधील पहिला सोमवार, या सोमवारीच आज योगायोगाने कुठेतरी महादेवांचा आशीर्वाद घडवला. 12 ज्योतिर्लिंगांमधनं एक ज्योतिर्लिंगाचं मला आशीर्वादसुद्धा घडवलं, दर्शनसुद्धा घडवलं. त्याच्यानंतर भद्रमुखी बजरंगबलीचं मंदिर आहे, तिथेसुद्धा नेलं. बजरंगबलींचंसुद्धा आशीर्वाद करून दिलं मंदिरामध्ये. खरं तर या सगळ्यांचा प्रेम आहे. मित्रा, तुला बाईट द्यायचं कारण एकच आहे, आपण जेव्हा कोणत्या क्षेत्रामध्ये उतरतो, या कोणता व्यवसाय करतो, या कोणता काम करतो, तेव्हा त्याचा आपल्याला पूर्णपणे अभ्यास पाहिजे. आणि बघ, सँडी भाऊसारखे, आता तुमच्याकडे सँडी भाऊ आहे, एक आमचा साताऱ्यामध्ये सँडी भाऊ आहे. या सगळ्यांचा आदर्श घे, या सगळ्यांचा बघ, हे लोक यांची वाणी काय, यांचे प्रश्न काय असतात, या सगळ्या गोष्टी जाणून घे. मग ती सुरुवात तू कर. तुला पुढच्या काही गोष्टींसाठी मी शुभेच्छा देतो. आणि इथे बोलवल्याबद्दल मला भाऊ तुमचेसुद्धा आभार, तुमच्या भावाचेसुद्धा आभार. या लहान पोरांनासुद्धा आनंद वाटला इथे येऊन. खरं तर खूप तुम्ही प्रेम दिला. असाच प्रेम, असाच आशीर्वाद असू द्या. जय श्रीराम, जय शिवराय.